एका बेपत्त्या व्यक्तीच्या तपासातून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने 2 भीषण हत्याकांडांचा उलगडा केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील सासऱ्याचा आणि अकोला जिल्ह्यातील प्रेयसीचा खून करून त्यांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या धक्कादायक घटनेत जावई, मुलगा आणि सूनच मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्यात कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील बापू आनंदा गाढवे वय वर्ष 60 हे 5 मार्च 2026 पासून बेपत्ता होते। मुलगा आकाश गाढवे यानेच वडिलांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित सुनील रामदास राठोड राहणार अकोला याला ताब्यात घेतले। त्याने चौकशीत दिलेल्या माहितीने पोलीसही चक्रावून गेले। मृत बापू गाढवे यांची शेतजमीन विकून पैसे मिळवण्यासाठी मुलगा आकाश, सून पायल आणि जावई सुनील राठोड यांनी कट रचला। 4 मार्च रोजी राहत्या घरात उशीने तोंड दाबून बापू गाढवे यांची हत्या करण्यात आली आणि पुराव्यासाठी घराशेजारी लाकडे टाकून मृतदेह जाळून टाकला। विशेष म्हणजे ज्या मुलाने वडिलांच्या हत्येचा कट रचला त्यानेच पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। तपासादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपी सुनील राठोड याने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली। त्याचे परभणीतील शीतल सोंगेवाड या तरुणीशी प्रेमसंबंध होते। शीतल गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने सुनीलने 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा अकोला जिल्ह्यातील धनगाव शिवारात खून करून मृतदेह अर्धवट जाळून टाकला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि त्यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे आणि त्याच्या पथकाने अत्यंत चाणाक्षपणे या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। मिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती। त्याचा मुलगा जो आहे आकाश बापू गाढवे, जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे जे वडील मिसिंग झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल जेव्हा अधिक माहिती घेत होते तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये जे काही कॉन्ट्राडिक्शन्स येत होते त्याच्यावरून असं लक्षात आलं की काहीतरी त्यांनी घडवलेलं आहे म्हणून। आणि अधिक विचारणा केली असता त्याने असं सांगितलं की मी आणि आणखी काही आरोपी आहेत, त्यामध्ये एक मास्टर माइंड आहे सुनील राठोड, आम्ही सगळ्यांनी मिळून वडिलांना म्हणजे एक मिसिंग पर्सन आहे तर त्यांना मारून टाकलेलं आहे। आणि ती घटना जी आहे ती साधारण 4 जानेवारी रोजी दुपारची घटना आहे। शेतावरती जे त्यांचं घर होतं तर ते घरामध्ये या आरोपींनी एकत्रित त्याच्या तोंडावरती उशी लावून गुदमरून जे आहे तर त्याला मारून टाकलं आणि त्याच ठिकाणी जे आहे फ्युएल आणलं आणि त्या ठिकाणी जळून पण टाकलेलं आहे। यामधला जो मेन आरोपी आहे सुनील राठोड याला स्थानिक गुन्हे शाखेनं जिल्हा अकोला या ठिकाणून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना पण त्यानं पहिल्या मजल्यावरून उडी मारली, त्यानंतर तो त्या ठिकाणी जखमी झाला, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला आणि नंतर त्याला जे काही की ताब्यात घेतलेला आहे। तर त्याने सुद्धा ही जो घटना आहे ही कबूल केलेली आहे आणि असं लक्षात आलं की त्या व्यक्तीच्या नावावर असणारी जमीन ही हडप करण्यासाठी त्याला मारून टाकलं आणि मारून टाकण्यापूर्वी एक स्टॅम्प पेपर आणण्यात आला आणि त्या स्टॅम्प पेपरवरती वयस्कर व्यक्ती होता त्याचे एक त्या ठिकाणी थंब घेण्यात आले आणि मग त्याला मारून टाकलं। तर अशा प्रकारची घटना घडलेली आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। सध्या सुनील राठोड आणि त्याचा मुलगा जो मयत आहे त्याचा मुलगा आकाश या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि मिरजगाव पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। याचा तपास करत असताना हा जो अकोल्याचा मास्टरमाइंड आहे सुनील राठोड याच्या म्हणजे इंट्रोगेशन मध्ये आणखी एक गोष्ट लक्षात आली की त्याची जी मैत्रीण आहे तिच्याबरोबर पण वाद झाल्यानंतर त्यानं तिलाही मारून टाकलेला आहे, तिला जाळून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीनं एक अकोला जिल्ह्यामध्ये एक मर्डरचा गुन्हा नोंद आहे आणि ज्यामध्ये तो अनडिटेक्ट आहे तर हा सुनील राठोड आहे, त्या गुन्ह्याबद्दल पण कबुली दिलेली आहे। अधिक तपास जे आहे पुढे स्थानिक गुन्हे शाखा आणि मिरजगाव पोलीस स्टेशन करत आहे। सदर की कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार फरकान शेख, दीपक घाटकर, भीमराज खरसे, राहुल डोके, श्यामसुंदर जाधव, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, सतीश भवर, महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे, सुवर्णा गोडसे, चालक भगवान दुर्योधन धुळे आदींच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।